आज 16 जून जागतिक घरेलू कामगार दिवस आहे. या दिवसाच्या निमित्तानं लातूर शहरामध्ये जे घर कामगार काम करतात या सगळ्या कामगार भगिनीच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना लातूरचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन दिलेलं आहे. 16 जून हा घरेलू कामगार दिवस असल्यामुळं या दिवसाच्या निमित्तानं या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किमान आठवण करून द्यावी की या राज्यामध्ये 20 लाख घर कामगार राहतात आणि या कामगारांसाठी 2008मध्ये त्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं. 2008मध्ये त्यांनी या कामगारांसाठी घरेलू कामगार कल्याण कायदा 2008 असा केलेला आहे आणि या कायद्यामार्फत त्यांनी 2011मध्ये घरेलू कामगार कल्याण मंडळ स्थापन केलेलं आहे आणि या मंडळामार्फत 13 आणि 14मध्ये 5-6 योजना त्यावेळेसच्या काँग्रेसच्या सरकारने राबवलेल्या होत्या. त्याच्यामध्ये त्यांनी या कामगारांचं प्रशिक्षण, या कामगारांना प्रसूती लाभ, अंत्यविधीसाठी सहाय्य, 55 वर्ष झाल्याच्या नंतर सानुग्रह अनुदान, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, अशा पद्धतीच्या 5-6 योजना त्यावेळेस 13 आणि 14मध्ये राबवल्या. 2015मध्ये या राज्यामध्ये सत्तांतर होऊन देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आणि या सरकारने 5 वर्षे पूर्ण काळ निभावला तरी या कामगाराकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. घरेलू कामगार कल्याण मंडळाला 1 रुपयाची आर्थिक तरतूद केल्याने बजेट दिलेलं नाही. 5 वर्षे या कामगाराकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. त्याच्यानंतर 19मध्ये निवडणुका होऊन राज्यामध्ये आघाडीचं सरकार आलं आणि 2021मध्ये कोरोना असल्यामुळं कोरोनाच्या महामारीच्या काही सरकारने या कामगाराकडे दुर्लक्ष केलं असं म्हणता येणार नाही. या काळामध्ये त्यांनी या कामगारांना उद्धवच्या सरकारने 1,500 रुपये त्यावेळेस कोरोना काळात त्यांना 2 वेळेस 3,000 रुपये दिलेले होते आणि त्याच्यानंतर 2022मध्ये उद्धव ठाकरे सरकारने या कामगारांसाठी 250 कोटी रुपयाची तरतूद करून या कामगार कल्याण मंडळाकडे दिलेले होते. त्याच्यानंतर राज्यामध्ये 2-3 महिन्यात सत्तांतर झालं आणि सत्तांतर झाल्याच्या नंतर शिंदे सरकार आलं आणि या शिंदे सरकारने हे याद्याने दिलेले 250 कोटी रुपये पळवले. ते अद्याप या मंडळाला 1 रुपयाचं अनुदान दिलेलं नाही. आज 3 पक्षाचं सरकार राज्यामध्ये येऊन राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. 1.5 वर्ष होत आहे पण या घरेलू कामगार कल्याण मंडळाला त्यांनी 1 रुपया दिलेला नाही. या कामगारांची राज्यामध्ये अत्यंत वाईट अवस्था आहे. हा घरेलू कामगार एका घरासाठी 1000 रुपयामध्ये काम करतो. यांचे काही कामाचे तास ठरलेले नाहीत, कामाचे काही किमान वेतन ठरलेलं नाही, त्यांच्या आरोग्याची काही योजना नाही. त्या सगळ्या गोष्टीसाठी पूर्वीच्या सरकारने जे काही घरेलू कामगार कल्याण मंडळ केलेलं आहे ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करून त्याच्यासाठी वेगळी तरतूद करून त्या मंडळाला अनुदान द्यावं आणि या कामगारांसाठी असलेल्या योजना पूर्वत चालू कराव्या, अशा पद्धतीचं मागण्याचं या ठिकाणी आम्ही निवेदन आज दिलेलं आहे.